थालीपीठ छोटं वगैरे बनवायला मस्तच आहे. हे केजी वर तुम्हाला हे KG वर. तुमचं कोटिंग खराब करणार खराब नाही. नाही. लक्ष्मी दिवा किंवा नॉर्मली अखंड दिवा ग्रिल साठी पॅन आहे. कॅप बघताय इथे तुमचा स्पून हा परफेक्टली असा राहणार आहे आणि हा वंडर शेफ चांगल्या कंपनीचा आहे. रिझनेबल मला सांगितलं माझ्या जावेनी आणि मी माझ्या मुलीच्या लग्नाची कन्यादानाची भांडी घेतली आहेत. हांडा कळशी हे सगळं घेतलंय. मस्त क्वालिटी वाटते पण मला एकदम अशी जाड अशी क्वालिटी आहे. हा एअर टाईट वगैरे आहे. सर्व फुल लीक प्रूफ आहे. गणपती येत आहेत त्यासाठी लागणारा समई असू देत. ही भांडी बघू शकता. फाटत नाहीत नाही ना. फाटत. चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक हवंय आणि घासल्यानंतर पण त्याचा लुक तसाच. ऑर्गनायझर्स जे लागतात किचन मध्ये ते सुद्धा आहेत. सुंदर प्लेट आहे म्हणजे भाजी वगैरे वाढायला भाजी वगैरे ह्याच्यात हे देऊ शकतात. एक ही साथ में सब आपका खाना बन जाएगा. दिवे लावू दिवे शकता लावता तुम्ही. येतात. ब्रासच्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला इथे भेटेल. त्यासाठी एक स्क्रब सुद्धा आहे. तर तुम्ही इंडक्शन वरती पण ठेवू शकता आणि गॅस कम्पॅटेबल. ट्रायप्लाय पण तुम्हाला मिळते. 9 वाटीवाला आहे. ऍक्च्युली इथे छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी आहेत. मी जितकं होईल तेवढं एक्सप्लोर केलं. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या युट्यूब ब्लॉग मध्ये. सो आज आपण काय करणार आहोत, किचन साठी लागणारी सगळी युजफुल भांडी असू देत, हॅक्स असू दे, वेगवेगळे ती सगळी एक्सप्लोर करणार आहोत. सो लालबाग मध्ये ना एक हिडन जेम मला सापडलाय आणि ते कुठे माहितीये, लालबागच्या या फेमस गल्लीमध्ये जिथे लालबागचा राजा बसतो या मेन एंट्रन्स मधून तुम्हाला या गल्लीतून आतमध्ये जायचं आहे. स्ट्रेट मी 2 मिनिटं चालत आले आणि तुम्हाला इथे राईट साईडला एक गल्ली दिसेल. इथे समोर जर बघितलात माझ्या तर इथे लालबागचा राजा बसतो आणि त्याच गल्लीमध्ये इथे अपोजिटला जर तुम्ही बघितलं तर इथेच हे भांड्यांचं स्टोअर आहे. हा हिम्मतमल रायचंद म्हणून हे शॉप आहे आणि शॉप नंबर आहे 17. ओके, सो आपण आहोत न्यू मार्केटमध्ये लालबागमध्ये. तर अगदी आपल्याला ऑर्गनायझर्स जे लागतात किचनमध्ये ते सुद्धा आहेत. स्टँड्स वगैरे आहेत आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला मुळात इथे व्हरायटीज मिळतात. आपल्याला प्लेट्स वगैरे ठेवायला जे स्टँड लागतात ते सुद्धा डिफरंटली इथे मिळतात. इथे कंटेनर्स असू देत, या बाजूला जर तुम्हाला मी दाखवते पूजेची पितळेची भांडी असू देत, आता गणपती येत आहेत त्यासाठी लागणाऱ्या समई असू देत, तुम्हाला नॉन स्टिकी पॅन्स असू देत, ते सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. काय काय आहे ते सांगा आणि किती रुपयांपासून आहे. ब्रँडेड आयटम जास्त आम्ही ठेवतो. सेलम मध्ये सर्व डबे आहेत. पण घरात वापरू शकता, काही ठेवू शकता किंवा स्टोअर स्टोअर करण्यासाठी काही छोटी छोटी आयटम आहे. मस्त क्वालिटी वाटते पण मला एकदम अशी जाड अशी क्वालिटी आहे. 150 पासून आहे. सर्व लीक प्रूफ आहे. हे एअर टाईट असतात. एअर टाईट आहे. घेऊन जाऊ शकता तुम्ही. हे बघा आणि मोठा सुद्धा आहे म्हणजे पसरट सुद्धा तुम्हाला हे मस्त आहे. प्राइस किती असेल जर आपल्याला असा घ्यायचा आहे. हे 300 रुपयाचे आहे. 300. एका तुम्हाला एक ही व्हरायटी आहे जे ओव्हन मध्ये बी ठेवू शकता, मायक्रोवेव्ह मध्ये. ओके, म्हणजे आतमध्ये स्टील आहे. ओके, म्हणजे तुम्हाला ऑफिस मध्ये गेल्यानंतर जर गरम करून गरम घ्यायचा करून डब्बा द्यायचे असेल तर गरम करू शकता. आणि वरून हे फायबर सारखं आहे का? प्लास्टिक आहे. हे जे ओव्हन प्रूफ आहे. ओके. 250 डिग्री पर्यंत चालतं. हे असे डबे हे स्टील हे असणार स्टील आहे. लीक प्रूफ आहे. ऍक्च्युली हे डबे खूप युजफुल आहेत रोज जे ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी. हे भाजीसाठी आहे. मोठा डबा घेतला चपातीसाठी आहे. खूप छान आहे म्हणजे मला वाटतं भाजीसाठी तो छोटासा कॅरी प्राइस आहे याच्यावरती 285 आहे. हा. त्यात तुम्हाला लेस असतं, डिस्काउंट असते. डिस्काउंट मिळेल. या 20% डिस्काउंट. काय आपण करतो, हे तळतो वगैरे. तळण्यासाठी लागणार आहेत तुम्हाला. सो हे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्या. पण झाऱ्यांची प्राइस किती रुपयांपासून सुरू होते? 80, 100, 125, 150. स्टील आहे, फुल स्टील आहे. कोणाला जाळी नाही आवडत, होलवाले आवडतात. ते घासायला सुद्धा चांगले आहेत चांगले आहेत, ऍक्च्युली. हा टिफिन बॉक्स असणार आहे. मला वाटतं हा एअर टाईट वगैरे आहे. सर्व फुल लीक प्रूफ आहे. सर्व मध्ये गास्केट असते, रबर गास्केट असतो. लावू लावू शकतात हे असं. बघा हे एक्स्ट्रा क्लिप आहे त्याच्या बाहेरच्या याच्यासाठी आहे आणि एक आतल्या. हे किती रुपयांपर्यंत येतात सेट? 400 रुपये केलेलं आहे. प्लास्टिकचं आहे. त्याला लॉक साठी ठेवलेलं मस्त. आहे. दिसायला ब्रास दिसते पण इट्स अ स्टील. हम्म. पीव्हीडी यूज आहे आणि दिसायला सुंदर तुम्हाला म्हणजे किचनच्या इंटिरियर नुसार इंटिरियर साठी करू best शकता आहे. याला. त्याच्यात सुद्धा तुम्हाला मोठी साईज सुद्धा मिळणार आहे. ते कंटेनर सुद्धा आहे त्यांच्याकडे ऍक्च्युली प्लास्टिक मध्ये. प्लास्टिक मध्ये बी वाईड रेंज आहे आपल्याकडे. हा, सर्व डाळ वगैरे स्टोअर करा तुम्ही. फ्रीज मध्ये, फ्रीज साठी पण उपयोगाला आहे. त्यांची 200, 250, 300 हे हा थोडा वाढणार. फायबर सारखा आहे. इथे तुम्ही तेल असं भरून ठेवू शकता यामध्ये आणि मग इथून तुम्ही यूज करू शकता. हे बघा तशीच ही तेलाची वेगवेगळी भांडी आहेत. सो हे युजली तुम्हाला मंदिरात ठेवण्यासाठी वगैरे. मंदिरात ठेवा, किचन घरी मध्ये पण सुद्धा. किचन मध्ये तुम्ही ठेवा. हे बघा हे पण पॉइंट असतं त्यामुळे इथून लिकेज होत नाही आणि हे पूर्णपणे ओपन होतं. सो हे तुम्ही ओपन करून इथून ऑइल ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकता. सो हे ॲक्च्युली इझी आहे. त्याच्यामध्ये छोटी साईज मिळेल ना 300 पर्यंत. ओके. सो इथे एक ग्लास आहे तुम्ही सांगताय म्हणजे हा एक कशासाठी यूज होऊ शकतो? कॉपर ग्लास आहे. हा. रात्री पाणी भरून ठेवा, सकाळी पिया किंवा दिवसभर त्यात पिऊ शकता तुम्ही. ओके. हा. आणि याच्यासोबत हे झाकण सुद्धा पण आहे. आहे. 800 आहे. त्यात 20% लेस आहे. 9 वाटीवाला आहे. स्पून पण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला. स्टील मध्ये आहे. स्टीलमध्ये आहे. स्टील मध्ये सेलम स्टील आहे. मस्त. मद्रासचा स्टील असतो. सेलम स्टील हा चांगला असतो क्वालिटी? चांगला असतो ना, फाटत नाही. ओके. ते कमी स्टीलचा असतो ना तो फाटतो.
आणि असे डबे किती रुपयांपासून सुरू आहेत? हे 1200 पासून सुरुवात आहे. हे काही व्हरायटीज त्यांनी मला दाखवली. आता हे एक्झॅक्टली काय केलेलं आहे याच्यावर? ते मीना वर्क केलेलं आहे. हा. टोटल मीना वर्क लुक साठी चांगलं आहे हा. आणि यूज तर आहेच त्याचा चांगला. Yes. म्हणजे तुम्हाला थोडंसं किचन मध्ये वेगळं Kitchen काय मध्ये हवं काय, असेल तर. आणि हे बघा ट्रान्सपरंट हवं असेल तर इथे ट्रान्सपरंट पण आहे त्यांच्याकडे, म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि अगेन मी ह्याची पण क्वालिटी ऍक्च्युली मला ना तुमच्या क्वालिटी खूप आवडल्या. सगळ्यामध्ये एकदम जाड असं मटेरियल क्वालिटी साठी आहे केलेलं ना, आहे. आपल्याकडे क्वालिटीच भेटते. आणि यांची प्राइस काय असं आपल्याला सी थ्रू घ्यायचं असेल तर? 600 आहे. ओके. आणि याच्यावर पण डिस्काउंट होईल? नाही, डिस्काउंट करून 600 600 आहे. आहे. ओके. अशी प्राइस 900 आहे. हां, ट्रायप्लाय पण तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या साईजेसमध्ये. इथे पण मी तुम्हाला दाखवते. हे वेगवेगळ्या पद्धतीचे शॅलो फ्राय वगैरे तुम्हाला करायला किंवा फ्राय करायला युजली तुम्ही यूज करू शकता. मच्छी फ्राय करायला वगैरे फ्राय पॅन आहे नॉनस्टिक मध्ये. त्याच्यात ग्लास लीड आहे. विदाउट स्टील लीड पाहिजे स्टील लीड पण येतात. हे नॉनस्टिक तवे आहे. वाव, हा मस्त प्रेस्टिजचा जाते. आहे. हां. विथ मार्बल कोटिंग आहे. इथं विदाउट मार्बल कोटिंगचे बी आहे. रेंज भरपूर आहे. नॉनस्टिक आहे. डोसा वगैरे करा तुम्ही. हे चपातीसाठी आणि मागे इंडक्शन बेस आहे, तर तुम्ही इंडक्शन वरती पण ठेवू शकता आणि गॅस कम्पॅटेबल दोन्ही आहे. हे म्हणजे किती ड्युरेबल असतं, किती टाइम पर्यंत आपण यूज करू शकतो? वॉरंटी असते त्याची आणि काय नाही होत. ओके. यूज लाईक साबणाची पाणीने घासायच्या, हां. आपल्या तारेने नाही घासायचं. याच्यामध्ये तुम्हाला रेंज 350 to 2000 तक पर्यंत. इथे तुम्हाला एक स्पून सुद्धा त्याच्यासोबत मिळतोय, जो ऍक्च्युली तुमचं कोटिंग खराब करणार नाही. तुम्हाला घासण्यासाठी एक स्क्रब सुद्धा आहे त्यातच आणि लीड आहे. येस, काचेचा लीड तुम्हाला झाला की नाही झाला दिसणार. बरोबर. आणि See-through. इथे जर तुम्ही बघितलं तर Handle पकडायला पण सुद्धा. हां, हे गरम आपल्याला लागणार नाही नाही म्हणून होणार, आहे. अजिबात होणार. हे चपातीसाठी. आणि हे तुम्हाला फ्राय भाजी वगैरे काय भाजी बनवायची? वगैरे फ्राय करा, मच्छी त्याच्यासाठी. फ्राय करा, तुम्हाला जे हा काय. पूर्ण सेटचं मला थोडंसं एक बजेट किती पाहिजे ते सुद्धा सांगाल? 2000 पासून 4000 पर्यंत पण येतात. ओके. सिंगल आयटम पाहिजे तर तुम्हाला सिंगल आयटम पण मिळू शकतो. हे बी हार्ड एनोडाइज तवे आहेत, चपातीसाठी आहे. हां. तुमची रेंज असेल ना 700, 600, 700, 1000 हां. त्या रेंजमध्ये आहे. आणि हे कशासाठी हे आपण use ट्रायप्लाय करतो? पॅन आहे, टेपर पॅन आहे, किंवा ऑमलेट वगैरे बनवायला. ओ, म्हणजे आपल्याला क्विक असं काय बनवायचं असेल तर मला ह्याची ट्रायप्लाय प्राइस मध्ये नक्की सांगा, कारण हे युजफुल आहे. हे ऑमलेट वगैरे बनवायला किंवा दोन तुम्हाला size एखादं आहे. थालीपीठ छोटं हा. वगैरे बनवायला मस्तच आहेत. आणि हे कशाचे स्टील? स्टील आहे, ट्रायप्लाय आहे. हा. हा, याच्यात तुम्हाला गॅस सेव्हिंग आहे. तुम्ही फास्ट गॅस नाही, मीडियम गॅसमध्ये बी लवकर तापतो. तो 600चा आहे हा. लेस करून, आणि हा 750चा आहे. ओके. म्हणजे आता MRP ह्याच्यावर 840 आहे, तर हा पण डिस्काउंटेड प्राइस मध्ये Discounted मिळणार price आहे. आहे. म्हणजे 840चं कितीला मिळेल आपल्याला? 600 600. म्हणजे तुम्हाला 240 रुपीज लेस करूनच Less मिळणार करून. आहे. हनी कोटिंग हनीकॉम आहे. हा. हा, हे हनीकॉम आहे. हा. तारेने हे कोटिंग केलेलं आहे. ओके. नॉनस्टिक साठीच आहे ते. म्हणजे ह्याचा हा. यूज कशासाठी करू यूज शकतो? चपातीसाठी करा तुम्ही. ओके. जनरली चपातीसाठी बेस्ट आहे. त्यात करपत नाही तुम्हाला, बरोबर. आणि प्लस गॅस सेव्हिंग आहे. मला असं वाटतं भांडी आता ऍक्च्युली स्पून सोबत, म्हणजे त्याला असे कम्पॅटेबल स्पून आहेत असे ठेवलेले, की ज्याच्यामुळे तुमची भांड्यांचं कोटिंग खराब नाही खराब होणार. होत नाही. आणि स्क्रब सुद्धा तुम्हाला सोबतच देत आहेत, म्हणजे तुमच्या भांड्यांची हे आपल्याचं ड्युरेबिलिटी भांडं. चांगली राहील. विथ लीड आणि हे हँडल आहे, राईट? हँडल हे आहे. हँडल आहे. ओके. हा जो आहे मला वाटतं मच्छी ग्रिल फ्राय वगैरे साठी ग्रिललाच आहे. ग्रिल साठी पॅन आहे. ग्रिल पॅन आहे. ओके. आणि हा कोटिंग वाला असणार आहे, सो त्याच्यासाठी तुम्हाला हे असे स्पून्स वगैरे दिलेले. मच्छी वगैरे हा सर्व होते ना. ग्रिल करू शकता तुम्ही, काही करू शकता. अँड क्वालिटी अँड कंपनी. ओके. 700 to 1200 आहे. ओके, ग्रेट. कप्प्याचं भांड. कप्प्याचं पण हे भांडं. कोटिंग वाला असणार आहे का? कोटिंग वाला आहे सर्व. हे बघा. मार्बल कोटिंग आहे. हम्म. यात विथ स्टील लीड पण असतो आणि एक ग्लास लीड पण असतो. हा बघा, हा स्टील लीड आहे. 300 पासून रेंज आहे. 300 to 1200 पर्यंत आहे. ओके. आणि आता आपण जी साईज बघतोय ती हे 600 ला आहे. आणि हे कोटिंग वाला, आणि मागे हे तुम्हाला ब्लॅक राऊंड पण कलर दिलेलं आहे. केलेला असतो. येस. आणि तुमच्याकडे भिड्याचं पण असतं भांड, भिडाचा आहे, कास्ट आयर्न आहे. तसं दाखवाल एखादं? सर्व बसवलेले आहेत. ऍक्च्युअली टोप मध्ये पण तुमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे. जर तुम्हाला छोटे मोठे टोप पाहिजे डेली यूज साठी तर ते सुद्धा आहेत. पूर्ण सेट पण तुम्ही घेऊ शकता, सिंगल हा, पण. ॲल्युमिनियमचे टोप आहेत. ओके. आणि यांची रेंज किती रुपयांपासून आहे? हे वेट वरती आहे, किलो वरती आहे. हा. पर केजी पर कसं? केजी 450 450 पासून आहे. हे केजी वर तुम्हाला हे केजी मिळणार वर आहे. आहे. तुम्हाला प्लेट वगैरे पाहिजे, हे इव्हन आपल्याला गिफ्टिंगला पण. गिफ्टिंगला प्लस तुम्हाला घरी नाश्त्यासाठी आहे. हा. आणि हे बघा वाटी वाट्या वगैरे पण आहे, भाजी वगैरे साठी जेवताना. मस्तच. हे बघा, त्यात भरपूर सुंदर. व्हेरायटी आहेत वाटीमध्ये पण. आणि ही भांडी बघू शकता. फाटत नाहीत नाही ना? फाटत. ओके, ग्रेट. हे बघा, म्हणजे मेनली तुमच्याकडे सगळी मोस्ट ऑफ दी सेलम Quality स्टील ठेवतो, वाले जास्त quality आहेत. ठेवतो. वाव, सुंदर प्लेट आहे, म्हणजे भाजी वगैरे वाढायला वाढायला छान आहे.
मला ह्याची प्राइस सांगाल ह्या प्लेट ओके म्हणजे आता इथे लिहिलेली सुद्धा असते हा, MRP लिहिलेली तुम्ही असते. आलात तर 120 आहे तर तरी डिस्काउंट करून कितीला मिळेल 95 120चा 95 ला येईल म्हणजे वाट्यांमध्ये असे वेगवेगळे साईजेस आहेत सायझेस आहे, व्हेरायटी आहे, स्क्वेअर मध्ये, राऊंड मध्ये, इव्हन छोटी पण आहे रेक्टँगल मध्ये, सर्व आहे पाहिजे. येस म्हणजे अगदी छोटी वाटी किती रुपयापासून सुरू होते तुमच्याकडे 20 रुपयापासून हा तशी घ्याल तशी त्या आहे. हिशोबाने ते आपल्याला गंध हा, वगैरे गंध ठेवायला ठेवायला मस्तच पण ह्याची पण तुम्ही क्वालिटी किंवा छान ठेवली आहे. हॉटेलला पण चालते, तुम्हाला चटणी वगैरे द्यायला म्हणजे जे हॉटेलवाले आहेत त्यांच्यासाठी हॉटेलसाठी आहे. जर तुम्हाला हवं असेल तर सर्विंग बाउल्स पण इकडे असे मिळणार तुम्हाला अशा हंडी पण आहेत तुम्हाला ओके पण हंडींची प्राइस कशी असते कारण ह्या मला खूप हेवी वगैरे छान वाटतं ते 420 MRP 300 पासून आहे. 300 ला येईल ओके ऍक्च्युली हे चॉपर वगैरे खूप यूज होतात क्विक कामांसाठी हे काही अंडी आहे. हा हॉटेलसाठी नाही घरी घरी यूज हा करू घरी शकतो. यूज करू शकता. येस आता एक तुमचे कस्टमर हेच घेऊन हेच गेले घेऊन त्यांना गेले. आवडलं होतं हे एक भांड मला दाखवलं यांनी किती हे भांड तुम्ही एक बघा खूप सुंदर असं आहे हंडी आहे प्रॉपर उरली बोलो अंडी ये दोनों बोल सकते ओके आणि त्याला लीड पण आहे लीड आहे हे कशासाठी यूज करायचं बिर्याणी भाजी सगळे होणार इसमें मस्त आणि आतमध्ये मी तुम्हाला दाखवते पूर्ण कोटिंग नसलेलं आहे म्हणजे एक लॉंग टर्म यूज करता Long येतं time. बरोबर हे बघा अशा पद्धतीने आणि ह्याला हँडल पण आहे विदाउट हँडल पण भी है आणि याची प्राइस मला नक्की सांगाल कारण खूप सुंदर भांड आहे आणि 1420 प्राइस है आपको लेस आएगा उसमें 25% ऑफ म्हणजे मोस्ट ऑफ दी MRP वर तुम्हाला 20-25% ऑफ ऑफ के अंदर अपने को प्याज जो भी लहसुन जो भी मिर्ची जो कट करने का रहेगा ना उसको स्लाइस करने का तो ये लगाने का इनके बाद में ये ऐसा लगाने का इसके ऊपर हाँ। फिर बाद में ये लॉक है इसको प्रेस रख के लॉक को ओपन करने का है अपने ओके ओपन करने के बाद में ऐसा ऐसा प्रेस करने का 2-3 बार प्रेस करने से हो जाएगा कांदा वगैरह सब हो सब जाएगा हो जाएगा डेली जो लगता है टोमेटो कांदा वो इसमें चॉप कर सकते हैं ये आपको आएगा मैडम MRP इसकी 450 है हाँ आपको लेस आके आपको ये पड़ेगा 280 के आसपास आ जाएगा 499 लिखा है और आप कितने में बता रहे हो ये कितने में आ जाएगा 280 इसके अंदर ये जो भी ये प्याज अपने को बनने के बाद में हाँ ये ऊपर लगा देने का ये लॉक हो जाता है लॉक होने के बाद में ये शॉपिंग करने के लिए ऐसा खींचने का है हा हे बघा अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता ब्लेड्स जे आहेत ते इझिली फिरतायत ये MRP 285 है आपको आएगा ये 200 में ओके 280 से 200 ये गणेश कंपनी के और कंपनी भरपूर आते हैं नोवा है बहुत कंपनी अंजलि है और वंडर सेलो का है और इसका कोयो का है बहुत कंपनी है सबका हे प्राइस अलग तुम्हाला अलग लोकल नाही मिळणार कंपनीचे मिळतील छान 200 से लगा के 500 तक वेरायटी देता है सो हे कुकर कंटेनर आहे मी फर्स्ट टाइम बघते तुम्ही हे कशासाठी यूज होतं सांगाल ये राइस दाल के लिए यूज होगा इसके अंदर जो आपको तीन नहीं दिया हुआ है तीनों ऑप्शन दिया हुआ है इसमें दाल डालना है चावल जो भी आपको रखना है वो हाँ। इसके ऊपर ये बनने के बाद में कुकिंग के अंदर रखने का ओके तो एक टाइम पे सब एक ही साथ में सब आपका खाना बन जाएगा तैयार हो ओके जाएगा जैसे उसमें। क्या क्या रख सकते हैं 3 चीजें आप थोड़ा सा बताइए एग्जांपल अभी समझो अपने को राइस रखना है भाजी है एक में दाल है तीनों में तीनों एक ही साथ में बन जाएगा हाँ। आपको अलग करने की कोई जरूरत ना पड़े हा तुम्ही स्टीम आयटम्स वेगवेगळे कुक करण्यासाठी वापरू शकता जसं वेगवेगळ्या भाज्या जर स्टीम करायच्या असतील त्या सुद्धा तुम्ही वन टाइम करू शकता सो हे कंटेनर दिलंय त्याचं मी जवळून दाखवते असं लीड आहे आणि त्यानंतर हे डबे एकमेकांमध्ये असे बसतात छान ये मैडम 1200 इसकी प्राइस है आपको 25% ऑफ आएगा सेलम स्टील जे ते मला मगासपासून सांगते हे एक चांगलं स्टील आहे जे जाड असतं आणि फाटत नाही जसं तुम्ही म्हणताय आणि गरम वगैरे पाणी करता? वगैरे गरम करायचं. आणि एक आणखीन एक व्हरायटी आहे ज्यात तुम्ही पिझ्झा पास्ता वगैरे बनवू शकता. इलेक्ट्रिक कुकर आहे का? इलेक्ट्रिक कुकर आहे तो. ओ तुम्हाला अंडे पाहिजे तर बॉईल करायला अंडे बॉईल करायला प्लेट आहे. हे बघा स्टीम राईस करण्यासाठी हे स्टीम राईस आहे. ह्याच्यावर असं अटॅच होईल ते हे बघा असं हे पूर्ण आधी आणि भांडं पाणी टाकायचं. ठेवा वरती तुम्हाला काय हे करायचं बॉईल करायचं तर बॉईल करतो. आणि हा वंडरशेफ चांगल्या कंपनीचा आहे आणि बघा कमी जास्त करायला सुद्धा आहे हे हीट आणि इथे जर तुम्ही बघितलं लागलं तर तुम्हाला वायर सुद्धा मिळणार आहे त्याच्यासोबत सो हा ट्रॅव्हलिंग साठी ऍक्च्युली फुल ट्रॅव्हलिंगसाठी युजफुल आहे बाहेर गावी जातात आउटसाईड इंडिया बरोबर. त्यानंतर सकाळी नाश्ता त्यांच्या मनाप्रमाणे नाही भेटला तर आपण स्वतःचा घेऊन बनवू शकतो. हॉटेल्समध्ये राहतात तर तुम्हाला इलेक्ट्रिक सप्लाय मिळणार तुम्हाला गॅस नाही मिळणार. मस्तच मस्त त्याच्यावरती 2400 हा आणि तुम्हाला पडेल 1800. देवाच्या पुढे फुलं वगैरे ठेवायला हे बघा ह्याच्यावर हत्ती वगैरे असं हत्ती कोरीव वगैरे काम आहे. केलेलं आहे आणि खूप हेवी सुद्धा म्हणजे हे प्युअर पितळेचं प्युअर असेल? प्युअर पितळचे आहे. ओके आणि याच्यामध्ये पण सायझेस आहेत त्यांच्याकडे हे मला असं वाटतं पितळेच आहे पण पितळ सर्व पितळ आहे. हे नैवेद्य वगैरे ठेवायला पण चालतं. हा बरोबर हा हे बघा त्याच्यावर कोरीव काम पण आहे असं समई आहे ज्याच्यामध्ये मला वाटतं 6 वेगवेगळे हा छोटे मोठे दिवे लावू दिवे शकता लावता तुम्ही. येतात. म्हणजे मला वाटतं बाजूला 2 ठेवले ना खूप सुंदर असा लुक येईल तुमच्या डेकोरेशनला. हा 1000 रुपीज आहे.
1000 रुपयाला 1000 येईल रुपयाला. ओके, म्हणजे दोन तुम्ही 2000 रुपयाला घेऊन हा. बाजूला ठेवू गणपतीच्या शकता. बाजूला दिसायला पण सुंदर. मस्त वाटते. कमळासारखं असं हो. आहे हे जे आहे त्या समया, आणि ह्या आपल्या ज्या रेग्युलर लागतात त्या छोटे गणपती 1-1.5 फुटाचे गणपतीसाठी ह्या समया उपयोगाला आहे. मस्तच आहेत, मस्तच आहे. आपल्याकडे समय किती रुपयांपासून सुरू आहेत? समय 500 पासून आहे, 500 पासून 5-6 हजार पर्यंत आहे. ओके, माझ्याकडे 3 फूटच्या हाईट पर्यंत आहे. 3 फूट पर्यंत. तुम्ही सांगा ही किती फुटाची आहे तरी? हे 2.5 फुटाची आहे. ओके, आणि ह्याला मी जवळून दाखवते. खालून जर तुम्ही बघितलं तर स्टँड सारखं असं इथे छान कोरीव काम आहे, आणि जर वरपर्यंत तुम्ही मोठी आहे. मला वाटतं ह्याच्यात पाव लिटर पेक्षा जास्त. पावच्या जास्त अर्धा जास्त. लिटर बसू शकतात. बजेट तुम्हाला जोडी पाहिजे हा, तर 10,000च्या वरती आहे. ओके. 10-12 हजार रुपये प्युअर पितळेमध्ये. पितळ. हा एक हा, पॅटर्न आहे, एक येस. pattern आणि आहे. छान असा खोल खोल आहे आहे. एकदम, त्याची वाटी खोल आहे, जास्त तेल आणि दिवसभर राहणार तसं हे आहे. ड्युरेबल राहील तुमचा जो दिवा आहे तो. इथे एक कस्टमर आलेत जे खूप वेळ झाला तुम्ही शॉपिंग करताय सगळी. ओके, सो तुम्ही काय काय खरेदी करायला आलात आणि एक्झॅक्ट इथेच का आलाय? इथे कसं आम्हाला रिझनेबल मला सांगितलं माझ्या जावेनी, आणि मी माझ्या मुलीच्या लग्नाची कन्यादानाची भांडी घेतली आहेत. मुलीच्या कळशी कन्यादानासाठी वगैरे. ना हां, हांडा कळशी हे सगळं घेतलं, तामण हे सगळं घेतलेलं आहे, आणि हे घरच्यासाठी घेतलेलं आहे आम्ही. मला ही आवडली. रोजच्या कशासाठी यूज होऊ शकते तुम्ही सांगा जरा. हे रोजचं आपण करू शकतो, याच्यात काही करू शकतो ह्याच्यासाठी. हां, महिलाच येतात शॉपिंगसाठी, तुम्ही त्यांच्या सोबत आलात. नाही खरं म्हणजे आम्ही लालबागला खूप ठिकाण फिरलो आम्ही, नाही असं नाही, पण आम्ही इथे आम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळाले. इलेक्ट्रिक चॉपर, ही बाहेर भाजी वगैरे सर्व चॉप केलेले. हे बघा, नट्स पण हा, करू सर्व- शकतो. सर्व. बीटरूट, अनियन, टोमॅटो आणि कॅबेज म्हणजे सगळ्या सर्व- गोष्टी सर्व आहेत. हा, हे इंडक्शन, जर तुम्ही इंडक्शन शोधत असाल तर तो सुद्धा तुम्हाला इथेच मिळेल. मला सांगा, हा जो तुम्ही दाखवताय हा म्हणजे काय काय यूज होईल? फक्त स्टीलची भांडी यूज होतात. ते एक फ्लॅट बेस बोर्ड. हा एक असा आहे. एक दुसरा येतो मल्टीपर्पज, 3 भांडी चालतात. त्याला इन्फ्राट म्हणतात. 1700 पासून 4000 पर्यंत आहे. शॉपिंग बोर्ड सुद्धा इथे वुडन मध्ये आहे, स्टील मध्ये आहे आणि प्लास्टिक मध्ये आहे. ओके. तिन्ही व्हेरायटीज आहे आपल्याकडे. 200 पासून आहे. 200 स्टील मध्ये पाहिजे तर 350 पासून रेंज आहे. बघा, इथे असे वेगवेगळे तुम्हाला वुडन मध्ये सुद्धा व्हरायटीज आहेत चॉपर मध्ये. ठीक आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवते त्याला सगळं ही अशा पद्धतीचे आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळी साईजेस आहेत. वेगवेगळे साईज आहे. 2 इंच आहे तो, 3 इंच आहे तो, 4 इंच आहे तो. ओके, जसे बघा हे गोल आकाराचं पण आहे. बघा, अशा पद्धतीने व्हील आहे. व्हील्स असेल तर काय मागे पुढे करता येते ना. सुरू होतं जसं 2चं आपल्याला घ्यायचं असेल 500 पासून आहे. 500 पर्यंत. 500 मटका ठेवा. त्यात गॅप दिलाय नळासाठी. हा, तुमचा नळ बाहेर राहणार आणि माठ इकडे राहणार. तुम्हाला अंडा वगैरे ठेवायचे, अंड्यासाठी स्टँड आहे. यूज केलेलं आहे. म्हणजे मोठं असेल भांडं. मोठं माठ असेल तर मोठं ठेवू शकता. ताट वगैरे ठेवायला तुम्हाला, जर तुम्ही ड्रॉवर बनवलाय, ताट ठेवायचं नाही बनवलंय तर हे ठेवा. ताटा ठेवा, प्लेटी ठेवा. युजफुल आहे ते भांडी धुतल्यानंतर ठेवायला. ते राऊंड शेप आहे. एक रेक्टेंगल पण येतो. 2 व्हेरायटी येते. बघा, अशा पद्धतीने आहे. मोठी साईज आहे. तर छोटी साईज घेतली तर 550. तिथे चमचे ठेवायला असतं. त्याच्यामध्ये काय ठेवायला आपण यूज करू शकतो हे? राईस टिफिन त्याला म्हणतात. तुम्ही राईस ठेवा, तांदूळ किंवा गहू ठेवा, पीठ वगैरे. किंवा डाळ वगैरे ठेवा, पीठ वगैरे ठेवा. त्याच्यामध्ये स्पून पण आहे, जर मी दाखवलं तुम्हाला आतमध्ये. त्यात Free एअरटाईट आहे. अजिबात हवा लागत नाही, किडे पण पडत नाही. म्हणजे गाळणी म्हणून हा, असं भाजी वगैरे धुवायला भाजी वगैरे ह्याच्यात धुवू हे धुवू शकतो. शकतात. आणि हा छोटा डस्टबिन सुद्धा इथे आहे. म्हणजे जर तुम्हाला वॉशरूम मध्ये वगैरे एखादा छोटा डस्टबिन. किचन डस्टबिन म्हणतात हा, त्याला. असं किचन मध्ये ठेवा. काय त्यात रेंज आहे 100 रुपीज, 200, 250. टॉप आणि सॉफ्ट. कप आणि तो इकडे असे तुम्हाला पोलपाट वगैरे पण मिळणार आहेत लाकडाचे, आणि असे त्याच्यासोबत तुम्हाला जर लाटणी वगैरे हवं असेल 250 पासून ओके 250 पासून. 1000. हे लाकूड असणार आहे किंवा टीक वूड पण आहे माझ्याकडे आणि साधा लाकूड पण आहे. दोन्ही आहे. ते स्टोरेज साठी तुम्हाला चांगलं आहे. मस्त अशा भरण्यात, आणि इथे प्लास्टिक त्याला कंटेनर्स वगैरे दिलेले आहे काही. वाईट रेंज आहे. म्हणजे हा घासायला वगैरे पण बरं आहे. छोट्या बरण्यापासून मोठ्या बरण्या जेवढ्या पाहिजे, पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो. ग्लासमध्ये तुम्हाला थोडा डिफरन्स पण समजून येईल जसं जसं तुम्ही क्वालिटी घ्याल. अशा पद्धतीने मग सुद्धा आहेत. मेलामाइन म्हणजे हे ऍक्च्युली काचेसारखं नाही, खराब होत नाही, डाग वगैरे पडत नाही त्याच्यावर. दूध वगैरे तुम्ही कॉफी वगैरे घेतलं ना हा. तर डाग वगैरे पडत हे बघा, अशा सुद्धा भरण्या आहेत. प्लास्टिक मध्ये घ्या. हे बघा, हे वेगळ्या पद्धतीच्या भरण्या हव्या असतील, फुल फुल ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट अशा पण येते. आणि हार्ड प्लास्टिक आहे. दिसायला चांगला, यूज पण चांगला आहे. प्लास्टिक काढा म्हणजे सगळ्यांना एक क्वालिटी सुद्धा समजते.
हे बघा क्लिअर प्लास्टिक आहे. थोडस तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक हवंय आणि घासल्यानंतर पण त्याचा लुक तसाच राहावा, तसाच तर मस्त राहणार. हे बघा एक सेट येतो का दोन? 2 पीसचा सेट आहे. आणि हा कितीला आहे? सेलो कंपनीचा सेलोचा. सुद्धा आहे बघा इथे. तो 29 आहे, त्यात 20% जातो. ते लक्ष्मी दिवा किंवा नॉर्मली अखंड दिवा जर आता तुम्हाला गणपतीसाठी हवा असेल तुझ्याकडे असे अखंड दिवे चावीवाले दिवे आहेत, तुम्ही दाखवाल जरा एकदा. खाली वरती करायला वार. म्हणजे हे जास्त हे वेळ जास्त वेळ पेटू शकता आणि तुम्हाला त्रास नाही. तेल परत परत टाकू शकता तुम्ही. हे पण सेम आहे. एक व्हेरायटी आहे, 2 व्हेरायटी. हा एक तिसरा व्हेरायटी आहे. हा बघा, हा पण छानच आहे. त्याच्यामध्ये मेनली डीप आहे, त्याच्यामध्ये जास्त तेल घालून आहे. एक दुपारात आहे. दुपाराचा दूर तुम्हाला जास्त बाहेर पडू नये. दिवे असतात त्यांची रेंज किती रुपयांपासून सुरू होते? तुम्हाला 300 पासून 1500 पर्यंत आहे रेंज रेंज. पण दिवे 500 पासून आहे. हे चावीवाले चावीवाले 500 पासून आहे. 500 पासून 2000 पर्यंत. आपल्याला करंजा वगैरे बनवायला ते कापावं लागतं, सो त्याच्यासाठी एक हेड आहे. त्याच्यानंतर इथे पण बघू शकता ही त्याच्यातच व्हरायटी आहे. आणि पिझ्झा कटर तुम्ही दाखवा. पिझ्झा ओके ठीक. पण घरी बनवला तर पिझ्झा कटर हा यूज करू शकतो. काकडी आहे, आणि हे गाजर मला आहे, स्टील स्टील आहे. तुम्हाला व्हेरायटी याच्यात भरपूर भेटेल. वेगवेगळी व्हरायटी आहे पिलर्सची. आणि हे जे आहे ना हे युजफुल गोष्ट आहे. ही काय आहे ती त्यांना दाखवायला. हे काय आहे? हे नाईफ शार्पनर आहे. तुमच्या घरी जर चाकूची झाड निघून गेली ना तर त्याला साफ करून परत तिकडे एक दगड पण दिला त्याने पण घातला ना तर शार्प होतो. 250% हे तुम्हाला पीठ वगैरे जेव्हा तुम्ही ठेवता एखाद्या डब्यात तेव्हा हे यूज करू शकता. हे बघा अशा पद्धतीने ब्रासच्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. पितळ आहे, पंचधातू आहे, त्यात 3 व्हेरायटी आहे, अष्टधातू आहे. म्हणजे तुम्हाला वेगळ्या आकाराचा स्पून हवा असेल तर तो सुद्धा आहे. आणि स्पून मध्ये ही सगळी व्हरायटीज आहेत. हे बघा हा पण एक वेगळ्या आकाराचा स्पून आहे. हा पूर्ण सेट येतो ना? आईस्क्रीम स्पून आहे. हा आईस्क्रीम 100%. बघा हे नॉर्मल स्पून जे आहेत ते मेनली मी तुम्हाला क्वालिटी दाखवते, म्हणजे तुम्ही एकदा घेतलात तर लॉंग टर्म यूज करू शकता असे. आणि हे डाव पण आहे म्हणजे आपल्याला घरात नेहमी लागतात. छोटा डाव, मोठा डाव, सर्व कटलरी म्हणा तुम्ही हा. त्याला. सर्व सगळी आहे A to actually. Z कटलरी आहे. ते गाळायला पण आहे आपल्याला स्ट्रेनर तेलाचं. वगैरे सर्व आहे. जारा वगैरे आहेत, सर्व आहे. मस्त. आणि हे आपण तेलासाठी यूज करू शकतो. हे तेलासाठीच आहे. तेलाच्या बरणीमध्ये ठेवा, डाव आहे. छोटे छोटे ऍक्च्युली इथे छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी आहेत. मी जितकं होईल तेवढं एक्सप्लोर केलं. तूप आणि तेल ठेवण्यासाठी एक भांडं त्यांनी दाखवलंय, खूप सुंदर आहे. ग्लासमध्ये पाहिजे, ग्लासमध्ये आलेलं आहे. ते खूप सुंदर वाटतं. याच्यामध्ये चमचा सुद्धा आलाय हा चमचा पण आणि आहे. लीड पण आहे. आता बघ हे अशा पद्धतीने तुम्हाला येणार आहे. आणि इथे जे तुम्ही गॅप बघताय इथे तुमचा स्पून हा परफेक्टली असा राहणार आहे. वाव मस्त. PVD कोटिंग स्टीलचं आहे, कॉपर कोटिंग आहे. हे बघा आतमध्ये स्टील आहे आणि कॉपर कोटिंग त्याला गेलेलं आहे. आणि लीड आहे अगेन. हे आपण तूप वगैरेसाठी नाही येईल असं नॉर्मली घ्यायला गेलो तर आपण 100 रुपये पासून रेंज आहे ह्याची. ओके स्टीलमध्ये. हा ब्रासमध्ये 1000 रुपये. मस्तच वाटतोय. पण हा किती क्यूट दिसतोय बघा. म्हणजे तुम्हाला अशी इंटरेस्टिंग भांडी सुद्धा मिळतील बघायला. हे यांचं कार्ड आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि कोणता दिवस बघा? पण मंडे क्लोज.